नमस्कार भक्तांनो, विचार करा. रात्रीची वेळ आहे. बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस, कडकडणाऱ्या विजा आणि चोहूबाजूंनी वेढलेला घनदाट अंधार. अशा भयान रात्री जेव्हा संपूर्ण जग झोपेच्या स्वाधीन झालेलं असतं, तेव्हा गोंदवल्याच्या त्या पवित्र आश्रमाचं दार अचानक ठोठावलं जातं. बाहेर एक असा प्रवासी उभा आहे ज्याच्या अंगावर ना नीट कपडे आहेत ना त्याच्या चेहऱ्यावर माणसासारखे भाव आहेत. पण धक्कादायक गोष्ट ही नव्हती की तो प्रवासी कोण होता. धक्कादायक गोष्ट ही होती की तो प्रवासी जिथे येण्यापूर्वीच स्वतः श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज रात्री 2 वाजता कंदील हातात घेऊन गरम पाण्याचा तांब्या घेऊन दारात उभे होते. जणू काही ते त्याच अद्भुत प्रवाशाची वाट पाहत होते. महाराजांना कसं माहीत होतं की या वादळात कोणीतरी येणार आहे. त्या प्रवाशाच्या पाठीवर असं कोणतं ओझं होतं जे पाहून महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. आणि सर्वात मोठं रहस्य, जेव्हा त्या प्रवाशाने आपली ओळख सांगितली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या इतर शिष्यांचे पाय जमिनीखालून का सरकले. आज आपण महाराजांच्या डायरीतील अशा एका सत्य घटनेचा प्रवास करणार आहोत, जी तुम्हाला केवळ अचंबित करणार नाही, तर तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका, कारण या कथेच्या शेवटी दडलंय तुमच्या आयुष्यातील संकटाचं उत्तर. ही घटना आहे साधारणतः 125 ते 150 वर्षापूर्वीची. सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे एक छोटेसे शांत गाव. महाराज तिथे वास्तव्यास होते. महाराजांच्या सानिध्यात आल्यावर साधकाला प्रपंचाचा विसर पडायचा. पण त्या दिवशी वातावरणात काहीतरी वेगळीच अस्वस्थता होती. सकाळपासूनच सूर्य ढगांच्या आड लपला होता. वारा इतका वेगाने वाहत होता की झाडांची पाने सुस्कून पडत रडत असल्याचा आवाज येत होता. गावातले ज्येष्ठ लोक म्हणत होते, आजची रात्र सुखाची नाही, काहीतरी विपरीत घडणार आहे. आश्रमामध्ये सायंकाळची आरती झाली. नेहमीप्रमाणे भक्तांना महाप्रसाद वाटण्यात आला. महाराज आपल्या गादीवर बसून अखंड नामस्मरण करत होते. त्यांचे डोळे मिटलेले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक अनाकलनीय हास्य होते. जणू काही त्यांच्या अंतर्मनात दूरवर घडणाऱ्या एखाद्या घटनेचे चित्र स्पष्ट दिसत होते. रात्रीचे 9 वाजले तसे महाराजांनी आपल्या शिष्यांना आज्ञा दिली, आज रात्री कोणीही आश्रमाच्या बाहेर पडू नका आणि हो, मुख्य दरवाजाला आतून कडी लावू नका, फक्त दरवाजा टेकवून ठेवा. शिष्यांना अचंबित वाटले, कारण गोंदवल्याच्या अवतीभोवती त्या काळात घनदाट जंगल होते. जंगली श्वापदांची भीती होती. अशात दरवाजा उघडा ठेवणे म्हणजे धोक्याला आमंत्रण देणे होते. पण गुरूंची आज्ञा ती माऊलींची आज्ञा. शिष्यांनी प्रश्न न विचारता तसे केले. हळूहळू रात्रीचे 11 वाजले, मग 12. संपूर्ण गाव शांत झाले. फक्त बाहेर पावसाचा जोर वाढत होता. विजांचा कडकडाट इतका भयानक होता की जणू आकाश फाटून जमिनीवर पडणार की काय असे वाटत होते. रात्रीचे ठीक 2 वाजले. आश्रमातील सर्व कंदील विझले. फक्त महाराजांच्या खोलीतला एक छोटा कंदील मिणमिणत जळत होता. महाराज अचानक आपल्या आसनावरून उठले. त्यांच्यासोबत असलेले एकनिष्ठ शिष्य जे महाराजांच्या चरणाशी झोपले होते त्यांना जाग आली. त्यांनी पाहिले की महाराज स्वतः उठले आहेत. त्यांनी खांद्यावर एक घोंगडी घेतली आहे आणि एका हातात पाण्याचा गरम तांब्या घेतला आहे. शिष्य घाईघाईने उठला आणि म्हणाला, महाराज, काय आज्ञा आहे? मी करतो ना काम. आपण या थंडीत कुठे उठताय? महाराज फक्त हसले आणि अत्यंत शांत आवाजात म्हणाले, रे बाळ, माझा एक जुना प्रवासी खूप दुरून चालत येत आहे. त्याचे पाय थकले आहेत. त्याचे शरीर थंडीने कापत आहे. त्याला माझी गरज आहे. तू इथेच थांब. शिष्याला काहीच कळेना. या एवढ्या भयानक वादळात रात्री 2 वाजता कोण प्रवासी येणार? महाराज खोलीबाहेर आले ते मुख्य दरवाजापाशी पोहोचले. त्यांनी कंदील उंचावला. ठीक त्याच क्षणी जणू काही निसर्गानेही आपली गती थांबवली. बाहेरून एका जड पावलांचा आवाज आला. चिखलातून चालत आल्यामुळे त्या पावलांचा चपचप असा आवाज येत होता आणि अचानक आश्रमाते ते जड लाकडी दार एका मोठ्या झटक्याने उघडले गेले. विजेच्या लखाट्यात दारात एक अशी आकृती उभी राहिली. तो एक माणूस होता, पण त्याची अवस्था दयनीय होती. त्याचे कपडे फाटलेले होते. अंगातून रक्ताचे थेंब चिखलात मिसळत होते. त्याचे डोळे शून्यात बघत होते. तो इतका थकला होता की दारात येतात तो जमिनीवर कोसळणार होता. पण तो जमिनीवर पडण्यापूर्वीच 2 दिव्य हातांनी त्याला घट्ट पकडले. ते हात दुसरे तिसरे कोणाचे नसून स्वतः विठ्ठल स्वरूप गोंदवलेकर महाराजांचे होते. महाराजांनी त्या अनोळखी प्रवाशाला आत आणले.
त्यांनी स्वतःच्या हाताने त्याचे चिखलाने माखलेले पाय गरम पाण्याने धुतले. विचार करा, त्रैलोक्याचा स्वामी, ज्याच्या चरणाची धूळ मिळायला देवही उत्सुक असतात, तो संत स्वतः एका अनोळखी मळलेल्या माणसाचे पाय धुवत होता. महाराजांनी त्याला आपली घोंगडी पांघरली. त्या प्रवाशाचे शरीरात थोडी ऊब आली. तसे त्याचे डोळे उघडले. समोर महाराजांचा शांत करुणार्द्र चेहरा पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो प्रवासी थरथरत्या आवाजात म्हणाला, महाराज, मी फार मोठा पापी आहे. मी जग सोडून पळत होतो. या अंधारात मला रस्ता सापडत नव्हता. पण मला वाटलं की आज या जंगलातच मरेन. पण दुरून मला एक प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशाने मला तुमच्या दारापर्यंत आणलं. पण मी तुमच्या चरणांना स्पर्श करायच्या लायकीचा नाही. महाराज अत्यंत प्रेमाने त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले, अरे वेड्या, या जगात कोणीही पापी जन्माला येत नाही. परिस्थिती माणसाला चुकवते. पण जो आपल्या चुका मान्य करून देवाच्या दारात येतो त्याला देव कधीच लाथडत नाही. सांग, मनावर एवढं कसलं ओझं घेऊन फिरतोयस? त्या प्रवाशाने जी हकीकत सांगितली ती ऐकून खोलीच्या कोपऱ्यात उभे असलेले शिष्य थक्क झाले. तो प्रवासी एका दूरच्या गावातील मोठा सावकार होता. एका चुकीच्या निर्णयामुळे आणि अहंकाराने त्याने आपल्या सख्या भावाला फसवले होते. त्याला घराबाहेर काढले होते. पण काही दिवसातच त्याचा स्वतःचा एकुलता एक मुलगा एका असाध्य आजाराने देवाघरी गेला. सावकाराला वाटले की ही त्याच्या पापाची शिक्षा आहे. रात्रीच्या वेळी त्याला झोप येत नव्हती. त्याला भूताखेतांचे नाही तर स्वतःच्या अंतरात्म्याचे आवाज ऐकू यायचे. तो वेड्यासारखा घर सोडून जंगलात धावू सुटला. कित्येक दिवस तो उपाशी होता. केवळ पश्चातापाच्या आगीत जळत होता. सावकार महाराजांच्या पायावर डोके ठेवून ढसाढसा रडू लागला. तो म्हणाला, मला संपत्ती नको, मला काहीच नको. मला फक्त या मनाच्या त्रासातून मुक्ती हवी आहे. मला मरण द्या महाराज. तेव्हा महाराजांनी त्याला उचलून छातीशी लावले. महाराजांच्या त्या एका स्पर्शात इतकी दैवी ताकद होती की सावकाराचे रडणे थांबले. त्याच्या मनातील वादळ शांत झाले. महाराज म्हणाले, मरणाने पाप धुतली जात नाहीत, तर कर्माची सुधारणा करून पापे नष्ट होतात. तू तुझ्या भावाला फसवले ना, उद्या सकाळीच परत जा, त्याचे पाय धर, त्याची माफी माग आणि त्याला त्याची संपत्ती परत कर. आणि आजपासून एक नियम कर, जितका वेळ तू त्या पैशाचा विचार करण्यात घालवलास तितका वेळ फक्त श्रीराम जय राम जय जय राम या नामात घालव. नाम हे गंगा नदीसारखं पवित्र आहे. त्यात जो बुडी मारतो त्याचे जन्मांतराचे मळ धुवून निघतात. त्या अंधाऱ्या रात्री त्या अद्भुत प्रवाशाला समजले की तो रस्ता चुकला नव्हता, तर परमेश्वरानेच त्याला योग्य रस्त्यावर आणण्यासाठी ते वादळ निर्माण केलं होतं. नामस्मरणाची दीक्षा घेऊन पहाटे तो माणूस गोंदवल्यातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या शरीरावर एक अलौकिक शांतता होती. तो एक नवा माणूस बनला होता. भक्तांनो, काही वर्षापूर्वी ही घडलेली घटना आज आपल्यासाठी तितकीच लागू पडते. आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक अंधारी रात्र आहे. ती रात्र म्हणजे नैराश्य, चिंता, पैशाची कमतरता किंवा नात्यांमधील दुरावा. आपणही त्या सावकारासारखे आपल्याच मनातल्या वादळात रस्ता हरवून बसलो आहोत. आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त अंधार असतो तेव्हाच महाराजांच्या कृपेचा कंदील तुमच्यासाठी जळत असतो. फक्त गरज असते ती त्याच्या दारापर्यंत पोहोचण्याची, म्हणजेच अखंड नामस्मरण करण्याची. तुम्ही जगात कितीही चुका केल्या असतील, कितीही संकटात असाल, जर तुम्ही अंतःकरणापासून श्रीराम नामाचा आश्रय घेतला तर महाराज तुमच्या आयुष्यातलं वादळ शांत करायला धावून येतील. म्हणूनच आजच्या या विशेष कथेतून हाच बोध घ्या की परिस्थिती कितीही कठीण असू दे, नामाचा हात सोडू नका. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर महाराजांवर तुमची श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्रीराम जय राम जय जय राम लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करून महाराजांचा विचार घराघरांत पोचवा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.